सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। विजूभाऊ यांनी आताच माहिती दिली, म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळपासून 7 वाजतापासून तर संध्याकाळच्या 7 पर्यंत अभ्यास करून ही जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला की आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर आपल्याला तो स्वतःपासून करावा लागेल। खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण जे विद्यार्थी उद्याचं भविष्य आहेत त्यांनी बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवणं फार गरजेचं आहे। लोक दिवसभर कष्ट करतात, 500-500, 1000-1000 रुपये वर्गणी जमा करतात, 1-1 लाख रुपये एका डीजे वाल्याला दिले जाते। जयंती कोणाची असो, कोणतीही जयंती असो, महापुरुषांची जयंती आली की डीजे शिवाय आजकाल आपल्याकडे साजरी केल्या जातच नाही। मग डीजे वाजला की जयंती साजरी झाली। कोणालाच माहित नसते की त्या महापुरुषाचे चरित्र कसे आहे, त्या महापुरुषांचं जीवन कसं आहे, हे कोणालाच माहिती नाही। मग ही सुधारणा व्हावी, ही चुकीची जी प्रथा पडलेली आपल्याकडे, कर्णकर्कश आवाजामध्ये, खूप साऱ्या आवाजामध्ये डीजे वाजवला जातो, लोकांना त्रास होतो। एवढंच नाही तर त्यासाठी जो पैसा गोळा केला जातो तो तुमच्या कष्टाचा असतो, तुमच्या घामाचा असतो। 500 रुपये कमवण्यासाठी, 400 रुपये कमवण्यासाठी 8-8 तास टोपले उचलावे लागतात लोकांना। काही लोकांना दुकानामध्ये काम करावं लागतं, आणि माझ्या विद्यार्थ्यांना तर काही विद्यार्थी असे आहेत की जे दुकानामध्ये काम करतात, रात्रपाळीचं काम करतात आणि इकडे दिवसा लायब्ररीमध्ये येऊन बसतात। अशा विद्यार्थ्यांचे कष्ट पाहून असं वाटतं की हे विद्यार्थी नाचण्यासाठी 1-1 लाख रुपयाचा डीजे यांनी आणू नये, हा बदल घडायला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांना मी तर म्हणतो की खरोखर त्यांचा जो विचार आहे हा समाजामध्ये तेव्हाच रुजू होईल जेव्हा आपण त्यांची पुस्तकं वाचून, त्यांचे चरित्र वाचून किंवा त्यांच्यासारखा अभ्यास करून आपण त्यांची जयंती साजरी करूया।